नमस्कार श्रोते. श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 30वा अध्याय बघत आहोत. आपण आधीच्या अध्यायात पाहिलं की सुदाम्याला राज्य दिलं, ती सुदाम नगरी केली, ज्या कपिला नगरीत राहत होता, जिथे दुष्काळ पडून ते कुठे दुसरीकडे स्थलांतरित जिथे झाला होता, त्या जागेला त्याने मोठं एखाद्या राजधानीचं स्वरूप आणून दिलं कृष्णाने एका रात्रीत. आणि तिथला तो राजा सुदाम नगरीचा झाला. मुठभर पोह्या करता, पण त्याच्याही पेक्षा त्याच्या असलेल्या भक्तिभावाकरता हरी म्हणजे असं म्हणतात ना की देव विकला जातो जणू, तसं घडलं. आणि त्याने इतकं सगळं त्याला दिलं. आता ह्या अध्यायात कृष्णाची जी तुला झाली ती जी गोष्ट आहे ती आहे. खरं तर फक्त तीच गोष्ट आहे अध्यायात, त्यातून सांगावं घ्यावं असं विशेष नाही. सगळ्या त्यांच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांचं रुसणं फुगणं सत्यभामेचं विशेष करून संपूर्ण अध्याय यावरच आधारलेला आहे. श्री गणेशायन आपण ओव्या वाचूया आपल्या 5. जय जय वेदवंद्या सकळ सारा मन्मथ जनका त्रिभुवन सुंदरा ब्रह्मानंदाती उदारा द्वारका नगर विलासिया. तुझे उदारपणाती थोर विभीषणे केला एक नमस्कार. त्यासीत वादितले लंकानगर जोरी शशिमित्र असती पै. आणि सुदामा अत्यंत दरिद्री त्यासी द्वारका तुल्य दिल्ली नगरी. पूर्वी कौस मारुनी मथुरापुरी उग्रसेन स्थापिला. सुग्रीवासी दिल्ली किष्किंधा वाली पाठविला निजपदा. पांडव पालका गोविंदा भक्त निजपदा स्थापिसी. पूर्वाध्यायी कथन जाहले. सुदाम्याचे राज्य दिले. यावरी द्वारकावतीचं काय वर्तले तेचे आता परिसा श्रोते हो. तू किती उदार आहेस ह्याचं वर्णन ह्या 5 ओव्यांमध्ये केलेलं आहे. श्रीधर कवीने सुरुवात करताना मी त्याची स्तुती, कृष्णाच्या स्तुतीपर ओव्या आहेत की तू इतका उदार आहेस, त्याचं किती वर्णन करू. विभीषणाने तुला एक नमस्कार काय केला, किंवा तो म्हणजेच तो तुला शरण काय आला आणि तू त्याला लंकानगर दिलंस. आणि त्याला अमर पण केलंस ना, चिरंजीव आहे तो. त्यामुळे शशिमित्र आहेत तोवर ते लंकानगर विभीषणाचं आहे. असो, सुदामा अत्यंत दरिद्री, त्याला तू द्वारकातुल्य नगरी बनवून दिलीस. पूर्वी कौसाला मारून ती मथुरापुरी उग्रसेनाला दिलीस. तो स्वतःने राज्यावर बसला कंसाला मारलं म्हणून. सुग्रीवाला म्हणे किष्किंधा मिळवून दिलीस. वालीला त्याचं म्हणजे सलोकता मुक्ती दिली. ते निजपदा ठेवलं म्हणजे स्वतःच्या जवळ ठेवलं म्हणजे सलोकता मुक्ती दिली वालीला. असा तू देणारा दाता. सुदाम्याला राज्य दिलं हे आधीच्या अध्यायात झालं. आता काय झालं ते श्रोते हो ऐका. एक दिवस म्हणे कृष्ण रात्रीच्या वेळेस सत्यभामेच्या महालात आला. तो दिवस म्हणे मित्रविंदेचा होता. आता इथेच कथेत मला असं झालं की आधीच्या कथात आपण ऐकलं की रुक्मिणीने सगळ्या पत्नींना समजावलं की तो तर सगळीकडे आहे, आणि आध्यात्मिक दृष्ट्या समजावलं की तो सर्वत्र भरलेला आहे ना. जसं एखादा घट आहे रिकामा तर त्याच्यात अवकाश आहेच, तर घटामठात अवकाश आहे असं जे म्हणतात, तसं तो सगळीकडे व्यापला आहे. त्यामुळे तो प्रत्येकीच्या सदनात तो आहेच आहे अशी समजूत काढली होती ना. पण इथं श्रीधर कवी म्हणतात की एक एक राणीचा दिवस एक आज तो तिच्याकडे येईल, तिच्याबरोबर राहील असं. तर मित्रविंदेचा दिवस होता म्हणे, आणि चुकून तो सत्यभामेच्या महालात शिरला. आणि तिला हाक मारताना सत्यभामा मित्रविंदा म्हणून हाक मारली. ती येऊन बाहेर उभी राहिली. तिला कळेना हा आज माझ्याकडे कसा आलाय असं म्हणून ती जरा म्हणे कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तर कृष्णाने विचारलं, सुखी आहेस की मित्रविंदे, तुझं कारणे मी मुग्धे रात्री आलो जाणपा. कशी आहेस मित्रविंदे, तू सुखी आहेस ना, मी तुझ्याकरता आलोय, म्हणजे मला तुझा भेटावं असं वाटतंय म्हणून आज मी तुझ्याकडे आलोय असं बोलला. मुळात सत्यभामा तापट. आणि आधीचं पण ऐकलं की तो समंतक मणी तिच्या वडिलांनी दिल्यामुळे तो तिच्याकडे होता. आणि ते तो पारिजातक स्वर्गातला एवढं विशेष फूल, त्याचं अख्खं झाड, या 2 गोष्टींनी तिला कायम अहंकार होता. तर त्यामुळे
राग आला तिला एकदम की तिचं कसं नाव घेतलं, माझ्या सवतीचं कसं याने नाव घेतलं म्हणे. म्हणून ती त्याच्याशी उलटं ठरवलं तिने, आपण पण तिरकच बोलायचं काहीतरी. म्हणून ती त्याला म्हणाली, या 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 कंसासुरा, मथुरा सोडून तुम्ही इकडे कुठे आलात, इकडे काय येणं केलं. असं म्हटलं राग आला कृष्णाला, मला कंसासूर म्हणते ती, मी कंस आहे. अगं तुला काय भ्रम पडला म्हणे, द्वारकापुरात मी आहे, कुठून तुला आठवलं मथुरा वगैरे. तर ती म्हणते, हां मी नाही पिशी झाले, वेडा पिसा तर तू झालायस. तू कुठे आहेस सांग बरं, डोळे उघडून बघ कुठे आहेस, इथे कुठे आले मित्रविंदा, मग तू का तिला हाक मारलीस. मी नाही पिशी झाले, म्हणून मला वाटलं की तू कंसारी आहेस. अशा प्रकारे ती काय म्हणतात आर्ग्यू करायला लागली, असं म्हणायला हरकत नाही, वादविवाद घालायला लागली त्याच्याशी रागवून. तत्क्षणी कृष्ण तिथून नाहीसा झाला. आणि मग तो नाहीसा झाला म्हटल्यावर मात्र ही हवालदिल झाली, अरे रे आपणहून आपल्याकडे आलेला होता, काही असे ना त्याचं गोड बोलून स्वागत केलं असतं तर आपल्याला त्याचा सहवास मिळाला असता. मग मात्र तिला आपला मूर्खपणा वाटला की अरे अरे कामधेनू आली मंदिरी, ती मूर्खे पिटून घातली बाहेरी, तैसेसे म्या केले या अवसरी, गेला कौसारे हातीचा. मग ती अस्वस्थ झाली. मग तिने आपल्या दूतीला पाठवलं की जा तो कुठे गेलाय बघ बरं. ती धावत गेली आणि ती कृष्णाला म्हणाली की तुम्ही सत्यभामेच्या सदनाला चला हो, ती खूप व्याकुळ झाली. तिने सुंदर फुलांचे हार तयार केले, तुमच्या स्वागताकरता ती तयार आहे. अचानक तुम्ही असे निघून कसे आलात, त्यामुळे तिला एकदम घर आपलं शून्य वाटतंय. तर कृष्णांनी तिला वस्त्र आभरणं असं सर्व देऊन परत पाठवली. आणि म्हणे तिला सांग सत्यभामेला की आता माझं तुझ्याकडे येणं कधीच होणार नाहीये. आता ती दूती आली निरोप घेऊन. तर ती आली तर म्हणे तिला खूप वेळ लागला यायला तिथून येईपर्यंत. आता का असेल, एक तर ती घाबरली असेल, आता हा निरोप काय मी जाऊन देऊ म्हणून घाबरली असेल. पण काही काळ गेल्यावर ती आली. तर सत्यभामेच्या डोक्यात आता ते भूत शिरलेलं ना की तो इथे येऊन गेला, मित्रविंदेचं नाव घेतलं, म्हणजे हा अजून दुसरीकडे गेला, हा तर काय अनेक भोगांगना आहेत तिथेच रमतो, चांगला माझ्या दारात आला होता पण मीच तिरकं बोलून घालवला, त्यामुळे तिचा राग वैफल्य असं सगळं दाटून आलेलं आहे. तर त्या दूतीलाच ती अशी धावत घाबरून आली असेल. तिला घाम फुटला होता, तिच्या डोळ्यातलं काजळ खाली जरा ओघळलं होतं घामानी, असं केस अस्ताव्यस्त होते. तर हिलाच प्रश्न विचारायला लागली की तू अशी का दिसतेस, तुझ्या डोळ्यातलं काजळ का खाली ओघळलाय, तुझे केस का विस्कटले, तुला धाप का लागली आहे. मग ती जी दूती आहे ना तिची जी उत्तर आहेत, म्हणजे फक्त इथे श्रीधर कवीने एक आध्यात्मिक दृष्टांत देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे दिलाय की जेवढे कृष्णाचे अवतार आहेत ना त्या अवतारांचं नाव घेऊन ही दूती सांगते. कारण प्रथम विचारते ना तुला इतका वेळ का लागला, तर त्या सगळ्याचं उत्तर देताना ती म्हणते की अगं काय करणार, तू ज्याला मला शोधायला सांगितलंस ना तो मत्स्यावतारात गेला होता, त्यामुळे मी त्याच्या पाठोपाठ सागरात गेले, तिथे गेले म्हणून माझा शेला भिजला अंगावरचा. मग ती म्हणते ते असू दे समजा, पण तुझे डोळे तारवटलेले दिसत आहेत, तुझी झोप नीट नाही झालीशी वाटते, असे संशय ती घ्यायला लागली सत्यभामा. म्हणे तू म्हणे हरिरूपी झाली सर असं मला वाटतंय. तर ती म्हणाली नाही काय करणार, तर तुझा नवरा आहे ना तो कुर्मा झाला ना, त्यामुळे कुर्मदृष्टीने तो बघायला लागला माझ्याकडे, त्यामुळे त्याचं दर्शन कसं घ्यावं ते मला मिळालं नाही, मला फार वेळ लागला त्यामुळे म्हणे. मग असं प्रत्येक अवताराचं ती सांगत गेली. अगं तुझा नवरा नरसिंह झाला, मी त्याला धरायला गेले, म्हणजे मी त्याला तुझ्याकडे आणायला गेले, आणि मग तेव्हा त्याने तो कुठल्या कुठल्या रूपात मला भेटला, आणि मग तिथून त्याला आणायचं ते किती अवघड होतं, जसं समुद्रातनं मासा म्हणजे समुद्रात जाणं गरजेचं होतं. असं प्रत्येकाचं उदाहरण देत ती म्हणते की मग तो नरसिंह झाला म्हणून मी त्याला हाताला धरून न्यायला लागले, तर मलाच त्याने रागाने ढकलून दिलं आणि त्याची नखं मला लागली. असं एक एक अवताराबद्दल ती उत्तरं देते. असा एक आध्यात्मिक दृष्टांत. शेवट ही म्हणते 10वा अवतार जेव्हा सांगून होतो, म्हणजे बौद्धापर्यंत येतं, बौद्ध कलंकी, तेव्हा ती दूती म्हणते की अगं काय करणार, तुझ्या पतीला पाहायला गेले तर त्याला इतका क्रोध चढलेला होता, कशामुळे तर म्लेच्छांचा उत्कर्ष बघून. मी इथे शेवट अशा करता येते की आज कलियुग आलेलं आहे
हरिविजय ग्रंथात त्यांनी ते दाखवून दिलं की ह्या कलियुगात म्लेच्छांचाच उत्कर्ष होणार आहे. आणि तसा झालेला बघून तो खूप रागावला आणि मग तो कली झाला ना, त्यामुळे तो लगेच घोड्यावर बसून म्हणे जायला निघाला आणि रागारागाने माझ्याशी तो काही बोललाच नाही. आणि त्यामुळे मला खूप रडू आलं आणि म्हणून माझ्या डोळ्यातलं काजळ उघळलंय. अशा प्रकारे ती प्रत्येक अवताराला अशी उत्तरं देऊन आणि म्हणून मला वेळ लागलाय. असं प्रत्यक्षात मी तुझ्या त्या जगन्नियंत्यापतीचा प्रत्येक अवतारातलं जणू दर्शन घेतलं. तुझ्या मिशानी म्हणजे तुझी दासी म्हणून तू रागावलेस, तू बोलवायला पाठवलेस म्हणून जाऊन मला मात्र एवढ्या दशावतारांचं जणू दर्शन झालं. असं म्हटलं शेवट सत्यभामा म्हणते जा बाई, तू खूप दमलेली दिसतेस, जा आणि जाऊन झोप असं तिला सांगते. आणि ही स्वतः झोपते, आपल्या पलंगावर आडवी होते. तर तोवर तिने केलेली तक्रार पोचलेली असते ना, म्हणून थोडा राग बाजूला ठेवून मनात तिच्याबद्दल सत्यभामेबद्दल दया येऊन कृष्ण तिच्या दारात येतो आणि दारावर हाताने ठोकतो दरवाजा. तर आतूनच सत्यभामा ते डोक्यात म्हणजे कसं ह्यातनं घेण्याची गोष्ट अशी वाटते की आपल्याला एक क्रोध आला तर आपला तो खूप काळ धुमसतच राहतो, जात नाही. आणि तसा असेल तर तो कृष्ण आपल्याला नाही भेटत परमेश्वर, हे सांगायलाच जणू नये. आधी क्रोध झाला आणि संशय घेतला, त्याच्याशी युक्तिवाद केला, तो नाहीसाच झाला. आता तरी दया दाखवून तो तिच्या दाराशी आलाय. तर ती आतनच संशय घ्यायला सुरुवात केला, कारण इतक्या रात्री कोणी दार वाजवलं म्हणे असं. तर तो आपलं नाव सांगतोय इथे असं. पण तो म्हणतो की अगं मी आलोय श्री केशव, म्हणजे एक एक आपली नावं घेतोय. तर ती म्हणते कशाला सांगता उगाच काहीतरी नाव, रात्रीच्या वेळी कोणीतरी चोरच येऊ शकतो, कृष्ण तर आत्ता आलेला नाही. मग तो म्हणतो ग मी माधव आलोय. मग म्हणे माधव तर काय, माधव म्हणजे वसंताचं नाव आहे. वसंत तर तिकडे वनात असतो, म्हणजे वसंत ऋतू असा अर्थ. इथे कशाला आलात तुम्ही? मग तो म्हणतो मी चक्रधर आहे. तर ती म्हणते की इथे कुंभाराची भट्टी तर इथे नाहीये, कुंभाराचं घर इथे नाहीये. चक्रधर म्हणजे जणू कुंभाराचं ते फिरतं चाक असा अर्थ लावून ती म्हणते इथे रात्रीला कशाला, तुम्ही तिकडे जा. मग तो म्हणतो मी धरणीधर आहे. तर ती म्हणते मग मला डंखायला आलात का तुम्ही, म्हणजे तुम्ही पणीवर ना, आता एवढ्या रात्री कशाला आलात, मी नाही दार उघडणार. अशा प्रकारे ती प्रत्येकाच्या तरीही आर्ग्युमेंट करते. म्हणजे आधीचं जे घडलेलं असतं आणि तो निघून गेल्यावर ती इतकी तळमळत असते की अरे आपल्या हातनं संधी गमावली आपण, म्हणून त्याला बोलवायला दूती पाठवते ना. दूती आली तर तिच्यावर संशय घेते आणि तिथून पुढे प्रत्यक्ष कृष्ण परत आलाय तरी तिच्याकडे अजून भांडायचीच खुमखुमी असते किंवा काहीतरी हुज्जत घालायची. म्हणजे माणसाचं असं आहे की क्रोध आला की असंच होत जातं. आणि मग त्या गीतेत एक श्लोक आहे ना, त्याचा जो अर्थ आहे की म्हणजे कसं कसं होत जातं, म्हणजे क्रोधाने काय होतं, मग त्या संबंध, मग त्यांनी बुद्धीचा कसा नाश होतो, मग बुद्धीच्या नाशाने शेवट कुळाचा नाश कसा होतो, हातातनं चुकीच्या गोष्टी घडून, असा सगळा जो श्लोक आहे. तसं इथे तिची सत्यभामेची सगळी गती दाखवलेली आहे की दारात खरा कृष्ण येऊन उभा आहे, दार उघड्याची वाट बघतोय. मग शेवट तो काहीतरी असं म्हणतो की काय, तो म्हणतो की अगं मी कपिंद्र म्हणे. तर ते म्हणजे वानर ना, आत्ता कुठे आलास इथे. तो वानराचा तर जो आहे राजा, तो तर एकपत्नी व्रती आहे, तो तर दुसऱ्या स्त्रीचं नावही घेत नाही. मग तू इथे कशाला आलास, निघून जा इथून. तरी पण कृष्ण हलत नाही, त्याला हसू येतं. शेवटी भांडण सोडते आणि त्याला दारातनं आत घेते, लिंब लावून उतरते, त्याचे पाय धरते आणि स्वतःच कबूल करते. ती म्हणते म्हणे आधी पुरुषा नारायणा, मी बहुत उद्धट बोललेले वचना, क्षमा करावी मनमोना, मी दासी तुझी न्यायी. क्षमा वगैरे मागते, षोडशोपचारे पूजा करते. पण परत नवऱ्यावर संशय घ्यायला सुरू. पुढचं परत तिचं आर्ग्युमेंट किंवा युक्तिवाद असतो, अरे तुमच्या अंगाला तर वास येतोय, सुवास येतोय. मग तो म्हणतो मी वनात गेलो ना, खूप पुष्पमाळा घातल्या, त्यांनी वास येतोय. मग तो पण तिच्यासारखीच उत्तरं देतोय, मी कुठे कुठे गेलो, मी वनात गेलो, मी कुठे कोणाशी युद्ध करताना खूप दमलो म्हणून मला घाम आलाय. असं थोडक्यात सत्यभामा आणि कृष्णाचा जो खटखट उडणारा, म्हणजे असा खटके उडणारा जो असतो, तसा संवाद ह्यात सगळ्या, म्हणजे जवळजवळ 2 पानं फक्त असाच संवाद आहे पूर्ण. त्यामुळे म्हणजे ह्यात
काही आपण शिकावं असलं तर एवढंच की कुठल्याही विकाराचा ताण आपला खूप काळ टिकू नये, नाहीतर आपण हातातून चांगलं गमावतो. तसं शेवट ती त्याला जवळजवळ गमावते, पण दया करून तिच्यावर तो तिच्याचकडे येतो, तिच्याबरोबरच राहतो. एक दिवस असं होतं की नारद येतात आणि नारदाला ही सत्यभामा म्हणे विचारते पाय धरून की म्हणे मला तुम्ही सांगा ना जरा, जन्मोजन्मी आपल्याला श्रीकृष्णच नवरा हवा असेल तर कुठलं व्रत करायचं, कुठलं दान करायचं. तर असं म्हटल्यावर नारद म्हणतात की काहीची बुद्धी जळले, हिच्या जवळच कृष्ण आहे, तरी ती हा विचार करते की मी कुठचं दान करायचं. हिचा हा जो काही मूर्खपणा आहे म्हणा किंवा अतिज्ञानाचं जे तिचं अहंकार आहे ज्ञानाचा, आता हा घालवायलाच हवा. म्हणून तिला आता तिचं अज्ञान दूर करणारं असं काहीतरी घटना घडून आणायला हवी, हिचा अभिमान समूळ झाडायला पाहिजे असं ठरवून आता काय खेळ खेळायचा ते नारद ठरवतात. आता नारदाने तिला कृष्ण दान कर असं सुचवला ना पर्याय. पुण्य काय म्हणजे जन्मोजन्मी कृष्णपती मिळाला, एकदम मूर्खासारखाच प्रश्न होता. पण तिला कृष्ण दान केलं असतं मिळेल म्हटलं तर ती लगेच जाऊन कृष्णाला सांगून म्हणाले मी तुम्हाला दान करायचं ठरवलंय. तर कृष्ण म्हणाला हरकत नाही, तुझी इच्छा असेल तर कर, असं तरीच कर काय ते. मग सत्यभामा म्हणे निघाली आणि दान देण्याकरता तर कुठे तर म्हणे वेगवेगळ्या ब्राह्मणांना विचारायला गेली. तर कोणी त्यांना सांगितलं छे हा तर गोकुळचा गवळी, आम्ही शुद्ध ब्राह्मण आहोत, आम्ही नाही त्याला घेणार. दुसऱ्या कोणीतरी म्हणाला हा तर कपटी आणि चोर आहे, आमच्या घरात नको बाबा, आम्ही तर याला कुठनं वस्त्र अलंकार पुरवणार, तो आमच्या घरात चोराला ते पण नाही आहे. मग कसं करता, आता एकाही ब्राह्मणाने त्या कृष्णाचा म्हणे स्वीकार नाही केला. तर सगळं फिरून सत्यभामा परत आली आणि नारदानं म्हणाले त्याला कोणीच घ्यायला तयार नाही दान, आता तुम्हीच दान घ्या, तुम्ही योग्य आहात म्हणे, सत्पात्र आहात. नारदही लगेच मान डोलावली, म्हणाले हो घेतो ना, तू योग्य पात्र शोधलंस सत्यभामे, अवश्य म्हणाले ते, मी दान घेतो जगण्यास. मग झालं, सत्यभामा गेली कृष्णाकडे आणि म्हणाले की दानाला पात्र नारदच खरा बरोबर आहे ना, सगळ्यात जास्त तुमचा भक्त खरा शुद्ध ब्राह्मण आहे, तर मी तुम्हाला नारदांना देऊ इच्छिते, अगदी त्वरा कर असं म्हणाला कृष्ण. आणि मग योग्य मुहूर्त बघून हिने कृष्णाला अगदी वस्त्रालंकारांनी सगळं नटवून सजवून नारदांच्या हातात दिला. संकल्प करून याचा सांग नारद करी देत श्रीरंग. असो अशा प्रकारे पूर्ण निसंग परब्रह्म ते दिला हातात. तर नारद म्हणाला चला आता काय तुला दान केलं ना मला, चल आपण आता जाऊया, जरा माझी ब्रह्मवीणा धर आणि सांभाळा म्हणे, तंतू तुटू देऊ नकोस, निज मूळ म्हणजे त्या वीणेचा मूळ तंतू तुटू देऊ नकोस. हा आध्यात्मिक संवाद झाला कृष्णाबरोबर त्यांचा. श्रुतीस्वर सांभाळीचे एकमुळीचा तुटता तंत तेने नाश होईल बहुत, कृष्णा माझा भावार्थ तुझं ठाऊका असे की. एकही मूळ निजमूळ आहे ना, तो परब्रह्म म्हणजे काय ते कळायला लागतं ना आपल्याला. बाकीचा जो पसारा आहे तो नाही, तो कळायला म्हणे हा जो ध्वनी निघतोय त्या तंतूंमुळे, त्यातला एक जरी तंतू तुटला तरी मग मोठा अनर्थ होईल. दुसरं म्हणजे माझी देवतार्चनाची पेटी तू सांभाळ म्हणून ती कृष्णाच्या हातात थोपवली आणि सगळं देऊन चालले. नारद पुढे आणि पाठी कृष्ण, आणि कृष्ण आपला हळूहळू चालतोय. नारद म्हणतात का रे बाबा एवढा हळूहळू का चालतोयस, तुझी अजून गृह आशा सुटली नाही वाटतं, तुझा संसार तुला दिसतोय, पण आता तू दान आहेस मला, आता तू नाही पाठी वळून बघू शकत. कृष्ण म्हणतो नाही होय, तुम्ही ओझं दिलात ना हातात, वीणा मी सांभाळायची, तुमची देवतार्चनाची पेटी सांभाळायची, त्यामुळे मला हळू चालायला होत आहे. अशा प्रकारे विनोदाचा भाग सोडा. अशा प्रकारे नारद मुनी निघाले, कृष्ण पाठोपाठ गेला आणि खूप दूर गेला नगरापासून. आणि सत्यभामा परत आली तर सगळ्या 16 बायका आणि मुख्य 8 बायका कृष्णाच्या, म्हणजे 8 नव्हे रुक्मिणी सोडून, त्या सगळ्या आल्या आणि हिच्याशी भांडायला लागल्या. म्हणाल्या तू काय पुण्य घेतलंस का दानाचं कृष्णाच्या, आम्ही इतक्या सगळ्या असून आम्हाला न विचारता कसं दान केलंस, तुला कोणी भूल घातली नारदाने, तुला अशी कशी मोहिनी पडली. त्यांनी सांगितलं कृष्णाचं दान कर, जन्मजन्मी मिळाला, आम्हालाही जन्मजन्मी आहे ना तो पती, मग तू दानाचं पुण्य तू का घेतलंस. आणि दुसरं म्हणजे देऊन त्याला तू घालवलं आहेस, तुझ्या पायावरच तू धोंडा पाडून घेतलेला आहेस, आणि काय तुला बोलावं म्हणे, पण शिक्षा आम्हालाही मिळणार आहे ना, तर आम्हालाही कृष्ण नाही मिळणार आहे. एक म्हणाली की ती खरं निर्विकार वस्तू आहे श्रीकृष्ण, त्याला जन्ममरणही नाही, त्याला तू एक वस्तू समजून तुझ्या मालकीची हक्काचे दान केलंस,
नारदाला प्रत्येक जण आता येऊन तिला बोलायला लागली. 16 सहस्त्र सगळ्या आता बोलल्यास. त्या म्हणाला तू निर्लज्ज आहेस अक्षरशः. आम्हाला सगळ्यांना सोडून तू हरीला दान दिलंस का? तुझं शहाणपण म्हणे कुठे वावत गेलं. मग नारद आणि म्हणे तुझा का राग? तर त्या नारदांनी रुक्मिणीला स्वर्गातलं ते फुल आणून दिलं पारिजातक. तेव्हा सुद्धा तू असाच अनर्थ केला होता. आज केवढा कंठांडो केला. कृष्णाला ते स्वर्गातलं झाड उपटून आणायला लागलं. युद्धाची वेळ आली होती. तुझी बुद्धी अशीच आहे बिघडलेली आणि कायमच बिघडलेली असते. पण आत्ता तुला खरा कुठलाही अधिकार नव्हता, पण तू हे दान दिलंस. तेवढ्यात देवकी सुद्धा तिच्यापर्यंत बातमी गेली. तर ती धावत आली आणि म्हणाली तुला कोणी दान द्यायची परवानगी दिली होती? मी 9 महिने त्याला पोटात सांभाळलाय. माझं बाळ आहे ते. मी जवळ आई असताना आणि 16 सहस्त्र त्याच्या बायका असताना तू दान देण्याची स्वामीने कुठून ठरलीस? म्हणजे तू काय, तुला तो समंतक मणिका आला तुझ्याकडे आणि तुझा अहंकार इतका वाढला. आता देवकी ओरडली. म्हटल्यावर सत्यभामा एकदम खाली मान घालून बसली. म्हणे ती कोणालाच काहीच उत्तर देऊ शकली नाही. इथे काय घडलं? तिकडे जाऊन बळरामाच्या कानावर अशी बातमी गेली की ब्रह्मानंदे हरी नेला, चोरून नेला. म्हणजे नारदाला म्हणे आणि हरीला घेऊन गेला. सत्यभामेला काहीतरी बुद्धी पालटवली आणि घेऊन गेला. असं म्हटल्यावर बळराम काय तापट ना, आपल्याला माहिती आहे त्याची वृत्ती. ताबडतोब तो उठला आणि चतुरंग दळ घेऊन सगळं सैन्य घेऊन निघाला. त्याच्याबरोबर वसुदेव, उद्धव, अक्रूर, उग्रसेन सगळे निघाले आणि म्हणाले नारद असा कसा लबाड? म्हणे त्या सत्यभामेला मोहिनी घालून कृष्णाला घेऊन चला चोरून. जोरात ते सगळे नारदाच्या पाठीला निघालं सगळं दळभार आणि हे सगळे. तर कृष्ण दुरून बघून म्हणाला की नारदा बघ बाबा, आमचे वडील आले समग्र, शिक्षा थोडं करते आम्हा, म्हणजे मलाही करतील आणि तुलाही करतील. तर नारद म्हणाला छे 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 ऋषिकेशी, तुम्ही अजिबात घाबरू नका मनात. मी इथं आहे, मी बरोबर प्रत्युत्तर देतो. तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, मग मी बरोबर प्रत्युत्तर देतो. म्हणजे कुठलंही संकट अंगावर धावून आलं तरी जर ईश्वर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला बरोबर त्या संकटावर मात करता येते. मग सगळे जवळ आले आणि सगळ्यांनी त्याच्याशी नारदाशी परत युक्तिवाद करायला सुरुवात केली. ते म्हणाले आम्हाला ठकवून तू कृष्णाला कसा घेऊन जातोयस? आम्ही आलोय तर दळभार घेऊन युद्ध करावं लागेल. तर नारद म्हणतो मी एकटा ब्राह्मण, मी कुठनं ह्याला पळून नेऊ शकतो? सत्यभामेने दिले दान, तुम्ही माझ्याकडे परतून मागता? ब्राह्मणाकडे दान करीन परत घेतात का ब्राह्मणाला दिलेलं? मी आता त्याला घेऊन जाणार. आणि मग त्याची कारणं सुंदर देतात नारद मुनी. ते म्हणतात मी आता म्हातारा झालोय ना, म्हणून हरीला माझ्या बरोबर घेतलाय. तुम्हाला आता कसा देऊ मी? तर सगळे म्हणतात की आम्ही तुला दुसरा माणूस देतो, सेवक देतो, तू कृष्णाला आम्हाला परत दे. तर नारद म्हणतात की मी का दुसरा माणूस घेऊ? त्रिभुवनात सुद्धा शोधून मिळणार नाही, असं सांगा ती मला मिळालाय, मी नाही त्याला सोडणार. मग शेवट हे सगळे यादव म्हणे त्याला नमस्कार घालतात, पदर पसरतात आणि म्हणतात तू जी मागशील ती वस्तू आम्ही देऊ, फक्त कृष्ण आम्हाला परत देऊ कृष्णा पालटा. तुझं कृष्ण आम्हाला परत दिलास तर मागशील ती वस्तू आम्ही तुला देऊ. तर नारद म्हणाले कोणती वस्तू मी मागू तुमच्यापाशी? नाशवंत देवनी अविनाशी, नेऊ म्हणता ठकून या. अविनाशी परब्रह्म माझ्या बरोबर चाललाय, ते माझ्या संगाती आहे. म्हणजे मगाशी आपण जे ऐकली ना वालीची तशी सलोकता मुक्ती जणू, तसा तो माझ्या बरोबर आहे. आणि असं असताना मी तो तुम्हाला देऊ आणि कशात? तुमच्या या नाशिवंत वस्तू घेऊन आम्ही वाटेल ती वस्तू देऊ म्हणतात ते अजिबात नाही. ह्या कृष्णाच्या मुखावरून कोटी कामं वाळून टाकावे असा हा त्रिभुवनाधीश शोधून सुद्धा मिळणार नाही, आम्ही देणार नाही. मग म्हणे यादव म्हणाले तुला सेमंतक नारदाला म्हणाले तुला सेमंतक म्हणे देतो, पण तू कृष्णाला आम्हाला परत कर. नारद म्हणाले अशक्य, नाही देणार. त्या मण्याच्या पायी किती अनर्थ झाले. तो प्रसेन मेला, सत्राजित मेला, आमची पण तीच गत होईल आणि आमचा घात होईल, मला नकोय मणी वगैरे. मग शेवटी यादव म्हणाले दिव्य सुवर्ण, म्हणजे म्हणाल तेवढं सोनं हरीच्या भारोभार आम्ही तुला देतो. असं म्हटल्याबरोबर नारद म्हणाले अवश्य आणून द्यायचे, एवढं सगळं सोनं मला आणून द्या, म्हणजे मी पुढे मस्त त्याच्यावर जगेन, हरकत नाही. आणि त्या क्षणी आज्ञा झाली, तुळा बनवली गेली, एका पार्टीमध्ये कृष्णाला बसवलंही गेलं. आणि मग जो तो आपल्या घरातलं, म्हणजे पहिली सत्यभामा, तिच्या घरातलं तिने एकूण एक सोनं आणून ते जेवढं काही तिच्याकडे होतं सोनं चांदी ज्या गोष्टी त्या सगळ्या आणून दुसऱ्या तराजूत टाकल्या म्हणे. आणि तो अगदी सेमंतक मण्यापासून सगळं ठेवलं, काहीच नाही, परडी तर हल्लीच नाही.
मग बाकीच्या आल्या सगळ्या, जेवढ्या त्याच्या आहेत 16 बायका, सगळ्यांनी आपल्या दाराचं म्हणजे आपलं राज्यभांडार सगळं मोकळं केलं, तरी तुला होईना. कृष्णाचं पारडं खालीच. मग सत्यभाव देवकीने आपलं सगळं आणून दिलं म्हणे. आणि मग सगळे अजून काय काय द्यावं लोकांना कळेना. तर म्हणजे जिथे जिथे दुर्ग म्हणजे त्या द्वारका नगरीत ज्या ज्या ठिकाणचं जे जे धन होतं ना, म्हणजे दुर्गाच्या भिंती आहेत. मग आपण पूर्वी द्वारकेचं सुंदर वर्णन ऐकलं की सोनं पाचू मोतींनी सगळ्या सजवलेल्या बाहुल्या, त्या कशा बोलक्या झाल्या होत्या आणि कशी द्वारका सजवलेली होती. काही ते कल्पवृक्ष होते तिथे, त्यांची रांग होती. असं जे जे तिथे होतं ते सगळं द्यायला, नुसतं सोनं चांदी नाही, सगळं त्या दुसऱ्या तुलेत घालूया असं यांनी म्हटलं. पण तरी गुंजभर सुद्धा हल्लं नाही त्याचं पारडं. आणि आता आई त्याची आली, तिने आपलं सगळं सोनं घातलं तरी हल्लं नाही. सगळे मग तिला सत्यभामेला एवढं बोलू लागले की अगं काय हे. देवकी रडायला लागली धाय मोकलून की काय ग तू वैरीण झालीस सगळ्यांचीच, आणि आमची ही भ्रतराचे केले दान हे झाले नाही अद्याप श्रवण. देवकी घरी नारदाचे चरण मज पुत्रदान दे का. देवकीने धरले नारदाचे चरण. ही काय मूर्खासारखं तिने काहीतरी करून ठेवलंय आणि माझ्या अजून वजन तर होतच नाहीये, तोवर दान होत नाही आणि दान पूर्ण नाही झालं तर जो काही तिने नेम केलाय तो पूर्ण होत नाही. आणि सगळ्या यादवांनी सांगितलंय की सोनं भारंभार दिलं तर कृष्णाला तुला परत देऊ. आता आम्ही अजून कुठून सोनं देऊ, आमच्याकडचं सगळं सोनं संपलं. आता मी पाय धरते तुझे असं देवकी म्हणते नारदाला. पण तू मला कृष्ण परत दे, तू हिचं काय ऐकू नकोस सत्यभामेचं. तर नारद म्हणतात अगदी बरोबर आहे, पण आता काय झालंय बघा, तुम्ही सगळे आलात पण अजून आपली रुक्मिणी कुठे आली. तर एकीच्या घरचं धन यायचं बाकी अजून, कदाचित त्याने भार होईल, जा जा तिला बोलवा असं ते सांगतात. मग इथे घरी आपल्या महालात शांत निवांत जगन्माता बसलेली आहे रुक्मिणी, अगदी ध्यानस्थ. तिच्या ध्यानात कृष्णच आहे आणि तिच्याकडे सगळे निरोप घेऊन येतात. उद्धव येतो आधी सगळ्यात पहिलं त्या लोकांबरोबर आणि स्वतः वर्तमान सांगतो की असं असं सगळं घडलेलं आहे आणि ती तुळा तर काही भरत नाहीये म्हणजे त्याच्या वजना इतकी, आणि जर तेवढं सोनं दिलं नाही तर नारद कृष्णाला परत देत नाहीत, कारण सत्यभामेने त्याला आधी दान देऊन टाकलेलं आहे. आता ह्या एका अटीवर नारद तयार झालाय दान परत करायला. असं म्हटल्यावर ती हसते छान आणि शांतपणे उठते, आपल्या अंगणात जाते, तिथल्या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालते, हात जोडते आणि त्यातलं एक पिकलेलं पान काढते बरं का. म्हणजे चांगली तुळस पण जी वाढणारे पुढे ती नव्हे, एक पक्वदळ म्हणे घेतले पक्वदळ प्रार्थून रत्नताटी घालून वरी दिव्य वस्त्र झाकिले. रत्नाच्या ताटात एक तुळशीचं पान घेतलं, त्याच्यावर छान वस्त्र रेशमी घातलं आणि शांतपणे ती तुला जिथे चालली होती तिथे आली. रुक्मिणीचा भाव निर्मळ तुळेवरी ठेवले तुळशी जळ. श्रीकृष्णाचे पारडे तत्काळ आपोआप उचलले. फक्त एक तुळशीचं पान ठेवलं आणि ते पारडं उचललं. सगळे बघत राहिले. सकळा माझी श्रेष्ठ भाव भावे सोडविला माधव. विमानी तटस्थ पाहती देव पुष्पवर्षाव करिता ती. धन्य धन्य भीमकरा राजकुमारी तुळशी दळ ठेवून तुळेवरी सोडविला मधुकैट भारी. तो कौसारी भक्तवत्सल तिने सोडवून आणला त्या कृष्णाला नारदांच्या तडाख्यातनं. थोडक्यात काय नारदांना हेच शिकवायचं होतं सगळ्यांना. एवढ्या त्या दासी ज्या आपण दासी निक्षमस पत्नी जेवढ्या आहेत कृष्णाच्या की आपण कृष्णामुळे म्हणजे त्या आपण राण्या आहोत म्हणून आपण एवढं ऐश्वर्य भोगतोय आणि कृष्णाच्या पत्नी असण्याचा त्यांना इतका अहंकार होता आणि म्हणून आपण किती श्रीमंत आहोत, विश्वाची सगळी श्रीमंती आपल्याकडे आहे. पण कृष्ण मिळाला म्हणून नाही, कृष्ण राजा आहे म्हणून त्यांना जे राजवैभव मिळालं त्यांनी त्या श्रीमंत आहेत असा जो सगळा अहंकार होता तो नारदांना त्यांचा तोडायचा होता. आणि तुमचा भाव नसेल तर तो तुमच्या जवळ असलेला सगुणात असलेला रोज तुमच्या मंदिरात येणारा तुम्हाला तुमचा पती म्हणवणारा कृष्ण सुद्धा तुमचा होऊ शकत नाही. रुक्मिणीचा भाव निर्मळ त्यावरही ठेवले तुळशी दळ. श्रीकृष्णाचे पारडे तत्काळ आपोआप उचलले. रुक्मिणीने त्याला सोडवलं कृष्णाला. आदिपुरुषाची ज्ञानशक्ती अनंत शक्ती जिचे पुढे रावती. ब्रह्मादिक बाळे निश्चिती नाचवी रात्रंदिवस. अशीही जिकडे करी कृपावलोकन तो तत्काळ होय ज्ञानसंपन्न. देहीच विदेही होणं कैवल्यपद पावे तो. ही जिच्याकडे दृष्टी टाकेल तो. असो सोने जाहले बहुत ते काढी ते हातो हात. गोपी धावती समस्त माझे माझे म्हणूनही
एवढं करून ते सोनं नारद कुठे घेऊन जाणार? ते तर त्रिभुवनात भटकणारे, त्रिलोकात भटकणारे, हातात एक टाळ विणा सोडून त्यांच्या हातात काहीच नाही. त्यांना कुठे होतं म्हणे? कृष्णाला सोडून घेतलं आपल्याकडे, आणि मग ते सोनं आहे ना, नारदांनी ते घेतलेलंच नाही, वाटून टाका म्हणाले. तर मग सगळ्या म्हणे गुळाला माशा जशा चिकटतात किंवा मुळे तशा धावल्या त्या सोन्यावर, आणि माझं सोनं, माझं सोनं, माझं सोनं करतात. अगदी इतकं की ती देवकी सुद्धा म्हणजे, पण आधी बाकीचे सगळे की हे माझं होतं, हा हार माझा होता, ह्या बांगड्या माझ्या होत्या, असं करून त्या सगळ्या त्याच्यात तुटून पडल्या म्हणे. षोडश सहस्त्र स्नुषा देखा. देवकी म्हणे तुम्ही अवघ्या मूर्खा, माझे अलंकार मोझ पुढे टाका. हसती गोपिका कदा. ती म्हणते तुम्ही सगळ्या मूर्ख आहे, आधी माझे अलंकार माझ्याकडे द्या. असं म्हटल्यावर सगळ्या त्या आपल्या सासूला, म्हणजे मामी म्हणायची पद्धत सासूला, तर त्याला म्हणतात की म्हणाती म्हातारपणी सोस, काहो सुटला तुम्हाचं, आता हे अलंकार सुनांचं वाटा आम्हाला मामीचे, तुम्हाला काय करायचं आहे आम्हाला वाटा म्हणे. नारदानी हे सगळं दृश्य बघून नारद हसतायत नेहमीप्रमाणे, ते मनसोक्त कशी जिरवली अशा ह्याच्यात. आणि ते रुक्मिणीच्या मात्र पुढ्यात येतात, तिला वंदन करतात आणि तिच्या पायाला वंदन करून तू आज ह्या सगळ्यांना धडा शिकवला आहेस. जन सर्वही गुंतले धना, रुक्मिणी घेऊनी जगन्मोहना, पूर्ण ब्रह्मानंद वैकुंठ राणा, अगाध लीला दावित. नारद रुक्मिणीला नमस्कार करून आणि कृष्णाला नमस्कार करून आणि तिला सांगून, माते तुझी भोगी जगन्निवास, तुझाच अधिकार या कृष्णावर, असं सांगून निघून गेले. अशा प्रकारे हा सुवर्ण तुरेचा जो काही प्रसंग ह्या कारणाने घडला, आणि त्या कारणात नारदांनी या सगळ्या राण्यांना धडा दिला आणि रुक्मिणीचं महत्त्व पटवून दिलं. आणि नारद निघाले. इथे हा अध्याय संपतो. आणि अध्यायाच्या शेवटी नेहमीप्रमाणे श्रीधर कवी म्हणतात, इथे श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत प्रेमळ भक्त सदा परिसोत ते सप्तमाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ.